चतुर्युगीमध्ये अवतरणारे दत्तात्रेय प्रभू, दत्तात्रेय प्रभूंनी एक अवधूत वेश स्वीकार केला. कारण दत्तात्रेय प्रभूंनी ज्या ज्या भक्तांना दर्शन दिलंय ते भक्त, आणि जे जे दर्शन एक वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताने दर्शन दिलेले आहे. भगवान श्री दत्तात्रेय प्रभू परशुरामाला भेट देतात. कोण्या रूपामध्ये? कोण्या रूपामध्ये दर्शन दिला परशुरामाला दत्तात्रेय प्रभू? नाही नाही माहिती. जुने उपदेशी आपण आहे का नाही? दत्तात्रेय प्रभूंनी दर्शन पारध्याला कोण्या रूपात दिलं सांगा ना. उत्तर जसे तुम्ही द्याल तसा माझा उत्साह प्रवचनाचा वाढेल, अन्यथा माझा प्रवचनाचा उत्साह कमी होईल. कोण आहे? कोण्या वेशात दर्शन दिलं? खांद्या कावड पारधिवेश, पारधिवेश, पारधिवेश. कोण्या वेशात? पारधी वेशात. रोजचं आपलं म्हणणं आहे, रोजचं आपण ऐकतोय. जातं कुठं तुमचं? हा, गंगेला जाऊन मिळतं का? दत्तात्रेय प्रभूंनी पारधी वेशामध्ये, पारधी वेश म्हणजे कोणता असतो? पारधी. पारधी म्हणजे कोण? हा हा, शिकारी. मोठ्याने बोला ना, माईक देऊ का? शिकारी. पारधी म्हणजे शिकारी, शिकार करणारा, नाही का? स्वामींनी ससारक्षण करते काळी, ससारक्षण ज्या वेळेला भगवान श्री चक्रधर स्वामींनी केलं त्यावेळेला उपदेश अहिंसेचा कुणाला केला? पारध्यांना. कुणाला? पारध्यांना. तसं दत्तात्रेय प्रभूंनी पारधी वेशामध्ये परशुरामांना दर्शन दिलं. कोण्या वेशात? हा, अरळकाला जे दर्शन दिलं ते कोण्या वेशात दिलं माहितीये? नाही. पुढील वर्षी पूर्ण दत्तचरित्र राहणार आहे आणि या वर्षी फक्त एकच लीळा राहणार आहे आणि ती एक लीळा आपण 10 दिवस ऐकणार आहोत. दत्तात्रेय प्रभूंनी मातंग वेशामध्ये दर्शन दिलं. कुणाला? अरळकाला. असे अनेक भक्तांना, गोरक्षाला दर्शन दिलं, गोरक्षनाथाला. आणि दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन असं आहे की ते कधीही विफल जात नाही, ते कधीही निष्फळ जात नाही. म्हणून दत्तात्रेय प्रभू इथे सुंदर असा या ठिकाणी आपल्याला भगवान श्रीकृष्ण आपल्या अमृतवाणीमध्ये स्वयं भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळा निरूपण करताय. कुणाच्या लीळा? दत्तात्रेय प्रभूंच्या. आणि आता दत्तात्रेय प्रभूंच्या लीळेमध्ये जो यदुराज नावाचा जो भक्त आहे त्या भक्ताची एक कहाणी, या भक्ताची एक कथा आपल्या पुढे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सुंदर असं सांगताय. आणि सांगत असताना आता दत्तात्रेय प्रभू आणि यदुराजा या दोघांमध्ये संवाद झालेला तो आपण या ठिकाणी या पोथीमध्ये चर्चा करतो आहोत, याचं विवेचन करत आहोत, याचा उपदेश आपणा सर्वांना मी करतो आहोत. यदुराजा भगवान श्रीकृष्णांना, दत्तात्रेय प्रभूंना यदुराजा प्रश्न विचारतोय. त्या प्रश्नाचं उत्तर दत्तात्रेय प्रभू देत आहे. दत्तात्रेय प्रभू उत्तर देत असताना तुमचे गुरु कोण आहे असा प्रश्न यदुराजाने केला. आणि यदुराजाने प्रश्न केल्यानंतर भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंनी सुंदर असं उत्तर दिलं की मी जे गुरु केले ते एक गुरु केलेले नाही.
अनेक गुरु मी केलेले आहेत, अनेक गुरु, आणि अनेक गुरूंचा मी काय घेतलाय? गुण घेतला आहे, गुण स्वीकारलेला आहे. आणि असा अनेक गुरु जीवनामध्ये आपल्या गुरु असतात की नाही? ईश्वर दाखवणारा, ज्ञान देणारा ईश्वराचा तो सद्गुरू असतो. कोण असतो? सद्गुरू. परंतु अनेक गुरु आपल्याला भाजी शिकवण्यासाठी, भाजी शिकवण्यासाठी आपल्याला गुरु असतात. प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला शिकवणारा, प्रत्येक कार्य शिकवणारा असे अनेक गुरु आपल्या जीवनामध्ये आपल्याला येत असतात, है की नाही? गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश. गु म्हणजे काय? अंधार, आणि रु म्हणजे प्रकाश. अंधाराला नष्ट करणारा रु म्हणजे प्रकाश, असा गुरु आहे, हे लक्षात घ्या. कारण अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंचा हा सुंदर असा उपदेश यदुराजाला भगवान श्री दत्तात्रेय प्रभू करताय. आणि हे करत असताना दत्तात्रेय प्रभू म्हणतात, मी अनेक गुरु केले, त्या गुरुमध्ये आता मी तुला गुरूंचा उपदेश करतो आहे. की प्रथम गुरु जो मी तुला या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये जो केला तो दत्तात्रेय प्रभू म्हणतात, परियसे भूपाळा मी क्षमेचा निर्वाळा, आदरे शिखिला विश्वांबरे पासुनी. ही जी वसुंधरा आहे ना, कोणती? पृथ्वी, ही जमीन. या जमिनीला, या पृथ्वीला, या वसुंधरेला मी प्रथम गुरु केलेला आहे. प्रथम कुणाला गुरु केला? या पृथ्वीला. आणि या पृथ्वीला गुरु का केलं? परियसे भूपाळा मी क्षेमेचा निर्वाळा, आदरे शिखिला विश्वंभरे पासोनी. मी क्षमागुण या भूमीपासून शिकलो, मी या भूमीपासून शिकलो राजा. सर्वांगे विदारिते भूते परी पृथ्वी न संडी धैर्याते, तैसे देहातुनी पातल्या धर्माते न मोकली मी. सर्वांगे विदारिते भूते. पृथ्वीची अवस्था दत्तात्रेय प्रभू सांगताय. दत्तात्रेय प्रभू म्हणतात, या वसुंधरेला, या पृथ्वीला अहो विदारिते भूते, सर्व प्रकारची प्राणी मात्र, जनावर असो, पशुपक्षी असो, मनुष्य प्राणी असो, ही सर्व प्राणी काय करतात? या पृथ्वीला विदारिते म्हणजे सगळीकडे सर्व प्राणी मात्र, पृथ्वी जेवढी आहे त्या प्रत्येक पृथ्वीवर प्रत्येक प्राणी विदारिते. विदारिते या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक जण पोखारतो, प्रत्येक जण त्याला उकरतो, त्याला त्रास देतो. त्या भूमीला देतो की नाही? कुठे कुठे, जिल्ह्यात असो किंवा देशादेशात असो, जिल्ह्यात असो, तालुक्यात असो, कुठेही बघा, सर्वत्र पृथ्वी तलावर कुठेही बघा, सर्वीकडं आपण बिल्डिंग बांधण्यासाठी खोदतो की नाही? बिल्डिंग बांधण्यासाठी खोदतो. नवीन पीक लावायचंय त्यासाठी नांगरणी करतो की नाही? नांगर घालतो की नाही? त्याच्यामध्ये केवढी दुःख आपण या ठिकाणी या पृथ्वीला देतो, केवढी दुःख देतो. परंतु प्रत्येक प्राणी, आपण मानव प्राणीच नाही, सर्व प्रकारची प्राणी या पृथ्वीला पोखरत असतात, त्रास देत असतात. परंतु पृथ्वी काय करते? धैर्य नसंडी. काय सोडत नाही? ते धैर्य सोडत नाही, धीर सोडत नाही. तैसे देहातुनी पातल्या धर्माते. तसा आपल्या देहातून प्राण जरी निघून चालला
तरीही आपला धर्म आपण सोडला नाही पाहिजे. लक्षात घ्या. आपण दुसऱ्याला मत देण्याकरता 2000 घेतो, याचा अर्थ आपण धैर्य सोडतो की नाही? एका द्रव्यासाठी, संपत्तीसाठी, विषयासाठी लालूच जेव्हा निर्माण होते, लालसा जेव्हा तयार होते, त्यावेळेला आपण आपला धर्म सोडतो की नाही? जाऊ द्या, काय होतं, घ्या जेवून. कुठं गुरु आपल्याला पाहिलाय? वर्ष श्राद्धामध्ये जेवा, दहाव्यामध्ये जेवा. कोण पाहिलाय इथं? घ्या खाऊन. आहे का नाही? गुरु नाही पाहिला, पण तो वरतून पाहतो ना. तुमच्या वरतून पाहण्याची गरजच नाही. तुमच्या जीव स्वरूप जे शरीरामध्ये आहे, त्या जीव स्वरूपात परमेश्वराचा अंश आहे. काय अंश आहे? अंश. जशी या ठिकाणी जी चिप असते ना, त्या चिपद्वारे बरोबर या ठिकाणी रेकॉर्डिंग त्यामध्ये जातं. कशामध्ये? मेमरी कार्ड मध्ये. आणि मेमरी कार्ड कशात असतं? सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये. ते बरोबर त्यात सेव्हिंग होतं. तसं आपल्या शरीरामध्ये हे एक मेमरी कार्ड आहे, हे लक्षात घ्या. त्यामध्ये बरोबर तुमचं सेव्हिंग होतं. तुम्ही काय करता, तुम्ही कुठेही जा, बरोबर ते कर्म तिथे लिंपित होतात. म्हणून भगवान श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला म्हणतात की बाबा रे, पृथ्वी न सांडी धैर्याते. पृथ्वी धैर्य सोडत नाही. पृथ्वी धैर्य सोडत नाही. तसा तैसे देहातुनी पातले या धर्माते न मोकली. मी एवढा धैर्य धरलेला आहे, एवढा धैर्य स्थिर केलेला आहे की कितीही प्रकारे अधर्म पाळत असताना, अधर्म आचरत असताना, या देहात प्राप्त झाला तरीही परमेश्वराचं अंत जरी आला देहाचा, काय आला? अंत जरी आला, यमदूत समोर आला, काळ जरी आला, तरीही आपण आपला धर्म कशाला म्हणायचं? धर्म म्हणायचं कशाला? हे पहिलं मला सांगा. माझं शिकवणं असं आहे, माझं सांगणं असं आहे की एका शब्दाचा फोड करत असतो मी, हे लक्षात. त्याशिवाय मी समोर सांगत नाही कुणाला. धर्म या शब्दाचा अर्थ काय? धर्म कशाला म्हणतात? धर्म कुणाला म्हणतात? हिंदू धर्म आहे, शीख धर्म आहे, शिखाय ईसाई धर्म आहे, जैन धर्म आहे. हे धर्म नाही आहे. अलग लक्षात. धर्म कशाला म्हणतात नाहीये? धर्म धर्म को कह रहे, धर्म न जाने को. प्रत्येक जण धर्म, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, मी तो धर्म स्वीकारलेला आहे, तो हा म्हणतो मी धर्म स्वीकारलेला आहे, मी वारकरी संप्रदायाचा धर्म स्वीकारलेला आहे. अरे हे धर्म नाही. एक म्हणतो मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, एक म्हणतो मी मुस्लिम धर्म स्वीकारला, एक म्हणतो ईसाई धर्म स्वीकारला, मी एक म्हणतो शीख धर्म स्वीकारला. अरे हे धर्म तुम्ही स्वीकारले, परंतु याला धर्म म्हणतच नाही. धर्म कशाला म्हणतात? धर्म आहे तो म्हणजे अंतःकरण शुद्धता. काय धर्म म्हणजे शांती, सुख, चैन, याला धर्म म्हणतात. धर्म कशाला म्हणावं? धर्म याला म्हणावं की जिथे शांती आहे, जिथे क्षमा आहे, त्याला धर्म म्हणतात. देव कुठे बसतो? देव कुठं थांबतो? कुठं थांबतो? जिथे चिरा बसवला तिथे देव असतो का? जिथे मूर्ती बसवतात तिथे मग देव असतो का? अहो देव कुठे असतो?
शोधिसी मानवा राहुळे मंदिरे भेटतो देव हा भावजांतरी शोधिशी मानवा. मानव, अरे मानवा, देवाला शोध. देव कुठे आहे? देव कुठे आहे? देव शोधायचा असेल तर या ठिकाणी देव शोधण्याकरता धैर्य धरावा लागतो. धैर्य. स्वामी म्हणतात धीरवीरा व्हावे. स्वामी काय म्हणतात? चक्रधर स्वामी, मनुष्यानं धीर कधीही सोडू नये. धीर कधीही सोडू नये. धीर जेव्हा सुटतो तेव्हा धीर येण्याकरता मंदिर असतो. काय असतं? मंदिर असतं. म्हणून इथे या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंचा उपदेश लक्षात घ्या की दत्तात्रय प्रभू म्हणतात देहांत जरी आला आपला, देह जरी सुटत असेल, आपला अंतकाळ येत असेल, तर इथे महत्वाचा विषय आहे आपण आपलं नामस्मरण. धर्म कशाला म्हणावं? आपला आपला ईश्वरी धर्म आहे. ईश्वराचं नामस्मरण करणं, अंतःकरणाला शुद्ध करणं आणि त्या हृदयामध्ये परमेश्वराचं नाम जपणं. काय करणं? परमेश्वराचं नामस्मरण करणं. आणि नाम जपत असताना नामस्मरण करण्याचा हा ईश्वरी धर्म या ईश्वराच्या साधकाने कधीही सोडू नये. पृथ्वीला जसं पोकारतात ना, पृथ्वीला जसं त्रास देतात, तरीही पृथ्वी काय करत नाही? धीर सोडत नाही. संयम ठेवते. संयम, क्षमागुण असतो त्या पृथ्वीजवळ. तसा आपण या ठिकाणी कोणी चिमटा घेतला, शिवी दिली, तुझ्या नरडीचा घोट घेईल असं आपण दुसऱ्याला म्हणतो की नाही? आपण दुसऱ्याला आपल्याला जेव्हा एखादा शिवी देतो, चिमटा घेतो किंवा एक गालफडीत देतो, जेव्हा आपल्याला दुःख देतो तेव्हा आपण प्रतिकार शब्द देऊन त्याला प्रतिकार करतो. तू एक दिली तर मी तुझ्या 2 थोबाडीत देईल आपण म्हणतो की नाही? स्वतःला काय शहाणा समजतो का? आपण आपल्याला या ठिकाणी सांगत असताना दुसऱ्याला आपण उपदेश करतो, तो संयमतेने स्वीकारत नाही. स्वामी म्हणतात लोहे पाणी गिळिले. काय म्हणतात स्वामी? लोहे पाणी गिळिले ऐसे आमच्या भक्तांनी असावे. स्वामी म्हणतात लोहे पाणी गिळिले म्हणजे काय हो? लोहाराजवळ लोखंड असतं. ते लोहार एवढा तापवतो त्या लोखंडाला. तो लोखंड तापल्यानंतर ते लोखंड पाण्यामध्ये टाकतो. कुठे टाकतो? पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी असलेलं ते तापलेलं लोखंड त्याला काय करतं? गिळून घेतं. गिळून. हे लक्षात घ्या. आणि गिळून घेतल्यानंतर ती पाणी गिळल्यामुळे ते लोखंड तापलेलं लाल बुंद झालेलं नरम होतं. पाण्यामुळे काय होतं? नरम होतं. आणि नरम झाल्यामुळे त्याच्यावर काय देतो लोहार? शनी हातोड्याचे ठोके देतो. त्यातून तो त्याला घडवतो. आणि तेव्हा त्याला काय येतो? महत्व येतो. जसं ते लोखंड संयमतेने सहन करतं, म्हणून त्या अवजाराला किंमत येते. काय येते? किंमत येते. आकार घडतो. त्याला घडतो की नाही? आकार घडतो. त्याप्रमाणे आपलं धैर्य, त्या जीवानं, त्या परमेश्वरी साधकानं धैर्य कधी सोडू नका. कितीही संकट, किती दुःख तुमच्यावर कोसळली तरी चालेल. तुमची किती मत काढण्याचा प्रयत्न लोकांनी करो, तुम्हाला किती दुःख देण्याचा प्रयत्न करो, परंतु तुमच्यातला संयम, तुमच्यातले मनाचे घोडे, त्या घोड्यांचे लगाम सुटले नाही पाहिजे. लक्षात घ्या.
एवढा संयम आपला परिपक्व असला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण आपला संयम लवकर सुटतो संसारी ग्रस्त आश्रमातील व्यक्तीचा. कुणी काही बोललं का आपण बोलल्याला लगेच तयार असतो, शांत बसत नाही. विदले दुःख प्राणे उसने फेडू नयेच सोसावे, देव तयाला शिक्षा करी म्हणून उगीच बैसावे. ईश्वर काय करेल ते करेल, आपण त्याला उत्तर द्यायचं नाही. आपण संयमतेनं त्याच्याशी संपर्क करणं. म्हणून या ठिकाणी बापूजी म्हणतात, एक गालात जर मारली तर दुसरा गाल पुढे करा. हा मोठा संयम आहे. काय आहे हा? मोठा संयम आहे. आणि हा संयम या ठिकाणी भगवान श्री दत्तात्रय प्रभू सांगतात की कोण्याही प्रकारे कोणी समोरच्याने आपल्याला कितीही दुःख देव, ते आपण आपल्या पोटात, पुढे आपल्या पोटात गिळवून घेणं, त्याला प्रतिकार करायचा नाही. असा क्षमागुण कुणामध्ये असावा? मनुष्यामध्ये असावा, असं दत्तात्रय प्रभूंनी स्वतः सांगितलं की मी या पृथ्वीला गुरु का केलं? का केलं? संयम माझ्याजवळ वाढावा, क्षमागुण माझ्याजवळ वाढावा, म्हणून मी पृथ्वीला गुरु केलेला आहे. हा पहिला गुरु दत्तात्रय प्रभूंनी सांगितला. संयम काय आहे? संयम, आत्मसंयम योग भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितला. हा संयम आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि संयम ज्याच्या जवळ नाही तो मनुष्य कधीच नसतो. लक्षात, तो मनुष्य कधीच नसतो. बौद्ध संप्रदायामध्ये सुद्धा शील हा गुण सांगितलेला आहे. प्रज्ञा, शील, करुणा, यामध्ये शील गुण हा नम्रतेचा आहे, संयमतेचा आहे. संयमता असल्याशिवाय नम्रता येईल का? नाही. म्हणून संयम हा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणून दत्तात्रय प्रभू म्हणतात की पृथ्वीपासून मी काय शिकलो? काय शिकलो मी? संयम, क्षमागुण. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात क्षमाशस्त्र जया नराची हाती. क्षमाशस्त्र ज्याच्या जवळ आहे त्याला कधीही काही होऊ शकत नाही. त्याचं रक्षण करायला स्वतः परमेश्वर येत असतात. ज्याच्या जवळ स्वयं भगवंताचा क्षमागुण आहे. कोणता? क्षमागुण आहे. आता दत्तात्रय प्रभू या ठिकाणी यदुराजाला म्हणतात की मी दुसरा गुरु केला. तो गुरु तुला सांगतो राजा, वायू. कोणता? वायू गुरु आहे. वायू हा मी कासाठी केला, कशासाठी केला गुरु, ते तुला सांग. दत्तात्रय प्रभू यदुराजाला म्हणू लागले, अखंड भ्रमण करणं, अखंड, खंड न करता भ्रमण करणं, आणि कोण्याही प्रकारे रसाची चाड न बाळगता. कशाची? रसाची चाड म्हणजे रसाची आवडी न बाळगता अन्न हे सेवन करणं. कोणता? जेवण. जेवणामध्ये किती रस असतात माहिती आहे तुम्हाला? किती रस? किती रस असतात? स्वयंपाक करणाऱ्या बाया, किती रस असतात तो स्वयंपाकामध्ये, पदार्थामध्ये? आम्हाला एकच रस माहिती बायांना. कोणता? एकच रस माहिती आहे. चांगलं आमच्याकडे पहा आणि कौतुक करा. आम्ही केलेलं त्याचं कौतुक करा. हा रस आहे का नाही? पदार्थामध्ये 6 रस असतात. किती रस? 6. आरतीमध्ये म्हणतो ना आपण, काय म्हणतो? उत्तम पत्र फलादि सुचिरस बनवारी, स्वामी सुचिरस बनवारी. परसे व्यंजन षडूरस, परसे व्यंजन षडूरस, षडू म्हणजे 6 रस. परसे व्यंजन षडूरस, काटे मिठे खारे,
जय जय दत्त दया. दत्तात्रय प्रभूंना भोजन घालताना ही आरती म्हणायची असते, हे लक्षात घ्या. हे 6 रस दत्तात्रय प्रभू या ठिकाणी 6 रस पदार्थामध्ये असतात. कोणते रस? गोड, तिखट, आंबट, नाही का, हे रस आहे. कोणते रस? आणि ते रस कोण घेता माहितीये का? पुढे बघूया आपण आता. हे रस न घेता, रसाची चाड न बाळगता आपण अन्न भोजन स्वीकार करणं हे आपल्या भक्ताचं कर्तव्य आहे. हे मी शिकलो कुणापासून? वायूपासून. बघूया आता कसे शिकले दत्तात्रय प्रभू. वायू हिंडे चराचरी, वायू हिंडे चराचरी, परी आश्रयो काहीच न धरी, निराश्रया तया परीती हुवावे. वायू कसा आहे? वायूचे गुणधर्म भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी वायूमध्ये बघितले. कुठे बघितले? आम्ही रोज शेतामध्ये तडातडा तडातडा पाऊल टाकत चालतो, नाही का, ढेकळं फोडत चालतो, परंतु मातीचा गुण फक्त आम्हाला एवढंच माहितीये, माती आम्हाला कमवून देते, एवढंच माहिती आहे आम्हाला. पण मातीत गुण काय आहे? ही भूमी माता आपल्याला एवढे फळं, एवढी सुंदर पुष्प, एवढी सुगंध, एवढं छान छान या ठिकाणी आपल्याला लाभ देते. या पृथ्वीमध्ये गुण तरी काय आहे? अहो, क्षमा गुण असल्यामुळे तिच्यात एवढे रंग आहे, एवढे गुण आहे, हे लक्षात घ्या. तिच्यावरच शेतकरी आमचा बांधव उत्पन्न कमवतो आणि त्या शेतीला आपण विकून टाकतो. काय करतो? विकून टाकतो. आज कलियुगामध्ये आमच्या मातेला, या भूमी मातेला विकण्याचं मोठं कर्तव्य आमची या ठिकाणी शेतकरी वर्त आता आत्ताची करतायत भरपूर. लक्षात घ्या. भावी पिढीचा विचारामध्ये एकच, बिझनेस. काय? बिझनेस, व्यवसाय, नोकरी. शेती म्हणजे काय हो? अहो, माता, ही भूमी माता संयम शिकवते आपल्याला. काय शिकवते? संयम शिकवते. तसा हा वायू आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वस्तू तुमच्या वापरातली आहे. माती तुमच्या वापरातली आहे की नाही? पण मातीतला गुण तुम्ही जाणला नाही, तो दत्तात्रय प्रभूंनी जाणला. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की तुमच्या वापरातल्या वस्तू दत्तात्रय प्रभूंनी गुरु केल्या आहे, तुमच्या वापरातल्या. पण त्याच्याकडे नीट लक्ष देऊन पाहिलंय तुम्ही कधी? त्या मातीला कधी निरीक्षण केलं? अगं भूमी माते, मी तुला किती त्रास दिला, तिला कधी तुम्ही समजवलं? तिच्या पोटात नांगर हाणला, वखर हाणला, दुभाग केला, लागल तेवढे वेदना तिला दिल्या, परंतु तिच्यातला गुण जाणला नाही. तिच्याप्रमाणे आपण राहण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्या कृष्णाने भूमीचा गुण जाणला. तेव्हाशी भगवान श्री कृष्णाने माती हातात घेतली आणि मुखात स्वीकार केली. लक्षात घ्या. भगवान श्री कृष्णांना तो उपहार तिनं प्रदान केला. देवा, या मातीशिवाय माझ्याजवळ तुला अर्पण करण्यासाठी काही नाही आहे, हीच माती तुला मी अर्पण करते. भगवान श्री कृष्णांनी तिची ही प्रार्थना स्वीकारली आणि भगवंताने मातीची मूठ भरली आणि भगवंताने तोंडात घेतली आणि तोंडात घालून भगवान श्री कृष्ण ती माती खाऊ लागले. माता यशोदा म्हणते, कान्हा तू माती खालीस. नाही मैया, माती नाही खाल्ली मी. आई, माती नाही खाल्ली मी. कृष्ण भगवंत तिला सांगताय, आईला, आकर, खोटं बोलतोस ना, आकर जरा. कृष्ण भगवंत आ करतात. आ केल्यानंतर तोंडामध्ये ती माता पाहते, सारी पृथ्वी फिरत होती. सारी
पृथ्वी फिरत होती, सार विश्वरूप तिला त्या पृथ्वीच्या रूपाने तिथे तोंडामध्ये दिसलं. विचार करा, ही पृथ्वी किती संयम गुण आहे हिच्याजवळ, लक्षात घ्या. आणि या पृथ्वीला आपण आपलंच मानलं पाहिजे, आपलंच मानलं पाहिजे. म्हणून भगवान श्री कृष्ण दत्तात्रय प्रभूंच्या या सुंदर तत्वज्ञानाला आपल्या पुढे निरूपण करतात. वायू गुरु मी का केला, आणि तो गुरु कसा या ठिकाणी मी केलाय. वायू मधले गुण दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगताय. वायू हिंडे चराचरी. वायू कसा हिंडतोय? वायू म्हणजे वारा. अहो प्रत्येक ठिकाणी फिरतो वारा, चराचरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरतो. चर म्हणजे चालणारे प्राणी असो, अचर म्हणजे थांबणारे या ठिकाणी पर्वत असो, झाड असो. अचर म्हणजे कोणते प्राणी आहे? अचर एकाच जागी उभी असणारी झाडं, झुडपे, लता, वेली ही स्थावर मध्ये या ठिकाणी मोडते. आणि चर म्हणजे चालणारी चतुष्पद प्राणी, पशुपक्षी आणि ही मानव प्राणी. ही चर आहे, चालणारी प्राणी आहे. आणि सर्व प्राण्यांमध्ये वारा फिरत असतो. काय करतो? वारा फिरत असतो. तो वारा जर फिरला नाही तर प्राणी राहू शकत नाही. वायू हिंडे चराचरी, परी आश्रयो काहीच न धरी. सर्वीकडे फिरतो तो, परंतु कुणाचा आधार घेतो तो? वारा कुणाचाही आधार घेत नाही. वारा कुणाचाही या ठिकाणी आश्रय घेत नाही. हे महत्वाचा विचार वाऱ्याचा लक्षात घ्या. वारा निस्ता फिरतो, परंतु एका ठिकाणी आश्रय घेऊन थांबतो का? खिडकीतून आला, दरवाजातून निघून जाणार, तुझ्या घराची मला गरज नाही. वारा सहज या ठिकाणी आपल्याला सांगत असतो. हे लक्षात घ्या. वारा चराचरी, परी आश्रयो काहीच न धरी. म्हणून या ठिकाणी पुढे संन्यासी साधकाने, परमेश्वरा साधकाने, परमेश्वराच्या सद्भक्ताने विचार हा लक्षात घे राजा. माझ्या भक्ताने, माझ्या साधकाने त्याचप्रमाणे कोण्याही प्रकारे कुणाचा असं हिंडावा, असं फिरावा का कोणाच्या आधाराने फिरू नये. काय? कुणाचा आधार, कुणाचा सपोर्ट या जीवाला नको आहे. हे लक्षात घ्या. एखाद्याचा सपोर्ट घेणं, एखाद्याचा आधार घेणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही पराधीन आहात. कशा आहात? पारतंत्र्यात आहात. आणि पारतंत्र्य हे बंधन स्वामींनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. स्वातंत्र्य हे मोक्ष सांगितलंय भगवंताने. काय सांगितलेलं आहे? स्वातंत्र्य हे मोक्ष आहे. स्वातंत्र्य असेल तर मोक्ष मिळणार. उपदेश घेण्याचा हेतूच आपला असा आहे, घरदार मिळावं, गाडी बंगला मिळावा, संसारी सुख मिळावी म्हणून उपदेश घ्यायचा नसतो. पंचनामा घ्यायची नसतात. देवी देवतांची मंत्र साधना सुखासाठी असते, पण भगवंताची पंचनाम ही केवळ भगवंताच्या आनंद प्राप्तीसाठी असतात. या गोष्टी लक्षात ठेवा. आपण उपदेश घेतला अंगातली बाधा जाण्यासाठी, आपण उपदेश घेतला शेतीची केस चालू होती ती जिंकण्यासाठी. मला पोरगा होऊ द्या, मला मुलगी होऊ द्या, माझं नारळ बांधलंय ते पूर्ण होऊ द्या, त्यावेळेला उपकार करताना मी उपदेश घेऊन टाकेल. उपकार करतोय का देवाच्या? देवावर तू उपदेश घेतोय तर कशासाठी? देवाचं परीक्षण करून तू उपदेश घेतो. देवावर साखर टाकून या ठिकाणी तू भगवंताचे नाम घेतोच कशाला? ज्या मुलासाठी तो थांबलाय उपदेश घेण्यासाठी, तो मुलगा झाला, मग उपदेश घेतला. कामिक श्रद्धा ठेवून उपदेश घेतला, त्यामुळे क्षणिक सुखासाठी, कशासाठी? क्षणिक सुखासाठी अनुग्रह घेतला, उपदेश घेतला. त्यामुळे तुमचा उपदेश विधी सुद्धा तुम्ही क्षणिक पद्धतीनेच पाळणार आहे का नाही? जेवढा काळ तुमचा या ठिकाणी श्रद्धेचा आहे ना,
भावनेचा आहे ना तोपर्यंत तुम्ही पाळणार नको. निर्व्यसनी असावे, सुरापान करू नये, दारू पिऊ नये, नॉनव्हेज खाऊ नये, वर्ष श्राद्धाचं इकडे तिकडे या ठिकाणी आपण जाऊ नये, खाऊ नये. हे नियम कुठपर्यंत? जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत. एकदा की या ठिकाणी श्रद्धा संपून गेली, क्षणिक आहे ना ती साधना. कशी आहे? क्षणिक साधना आहे. आणि क्षणिक साधना असल्यामुळे त्याची कामना ही क्षणिक असल्यामुळे त्याचा प्रयत्न असतो ही तो क्षणिक. आणि क्षणिक त्याची कामवासना संपली की लगेच तो पुढे काय करायला निघतो? दारू प्यायला लाग, नॉनव्हेज खाण्याला सुरुवात, वर्ष श्राद्धाला खाण्याला सुरुवात, बस अधर्म पाळण्याला तो सुरुवात करतो. का? ज्ञान उपदेश घेऊन उपदेश घेतलेला नाही, ज्ञानानं त्याला आवडी तयार झालेली नाही, त्याला कामनापूर्ती झाल्यानंतर आवडी झालेली आहे. ती क्षणिक असते, लक्षात घ्या. जादा काळ टिकत नाही ती श्रद्धा, जादा काळ राहत नाही. ज्ञान हे असं असतं तुमच्या श्रद्धेला. जसं आपण बारे देतो की नाही शेतामध्ये, पाणी एकदा सोडलं, मोटर चालू केली, पाणी सोडलं की ते असं कुठेही वाहत न जावं, बरोबर वाफ्यातच जावं. म्हणून आपण काय करतो? बांध घालतो की नाही? जसं बांध घालतो ना तसं आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपला धर्म, आपली श्रद्धा, आपलं ज्ञान आहे की नाही, हे पाणी असं जर सोडलं तर कुठे जाईल? आपलं ज्ञान आहे बरोबर जिथं पीक आहे तिथं पाणी गेलं पाहिजे आणि त्या पिकाभोवती राहिलं पाहिजे. म्हणून चौकडून आपण वाफे तयार करतो की नाही? ते पाणी जाऊ नये म्हणून त्या वाफ्यात बरोबर पाणी साठवतो. हे आपलं ज्ञान आहे. हे आपल्या कशासाठी ज्ञान आहे वापरतो? त्या सुखासाठी. कोण्या सुखासाठी? पिकातून जे फळ येणार आहे ना त्या फळाच्या अभिलाषेनं त्या ज्ञानाचा वापर करतो आपण. तसं आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्ञानाचा वापर आपण या ठिकाणी करावा. पण करत असताना आपला अधर्म आपण या ठिकाणी आपल्या जीवनात येऊ नये. आपली श्रद्धा अवश्य असावी, परंतु त्या श्रद्धेला व्यवस्थित बांध घालून वाफ्यामध्ये टिकवून ठेवण्याकरता ती श्रद्धा चौकडून बांध घालण्याचं हे ज्ञान तुमच्या श्रद्धेला टिकवत असतं. तुमच्या श्रद्धेला टिकवत असतं. कुठेही वाहत नाही श्रद्धा. नाहीतर बांध नसले, संतांकडून ज्ञान निरूपण नसलं, संतांचा सहवास नसला की बस काय होतं? दहाव्याचं खायला, चला दहाव्याला. काय होतं? वर्ष श्राद्धाला, चला वर्ष श्राद्धाचं खायला. काय होतं? त्याला अमकं केल्याने, काय होतं तमकं केल्याने. नवरात्रात कुठेही बाजार जेवणं खाणं, कुठेही या ठिकाणी बाजार न करताय, कुठेही हिंडणं. हा जो आपला जो धर्म पालनाचा जो नियम आहे, हा नियम आपण त्या पथ्यावर, त्या रस्त्यावर आपण आपली श्रद्धा ही ज्ञानामुळे टिकत असते. ज्ञान जर नसेल, ज्ञानाच्या सहवासात जर सत्संगात तुम्ही गेले नाही, वर्षाने एकदाच कार्यक्रम करायचा चक्रधर जयंती, नाही का? वर्षाने एकदाच. आणि तेव्हा तुमच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एवढी या ठिकाणी गर्दी झालेली असते की नदीला जसा महापूर येतो तसे लोक आलेले असतात. येतात की नाही? आणि तो महापूर नदीचा काय करतो माहितीये का? घरदार सगळं या ठिकाणी वाहून नेतो की नाही? पाणी कुठेही साठत नाही बरं का उन्हाळ्यात त्या महापुराचं. साचतं? महापुराच्या पाण्यानं कुठेही काय साचत नाही? पाणी साचत नाही. आणि पाणी न साचल्यामुळे पिकं कधीही फल देऊ शकत नाही. म्हणून महापुराचं पाणी काही कामाचं नाही. उन्हाळ्यात धोका देत असतं. काय देतं? उन्हाळ्यात धोका देत असतं. सतत टिपकणारं पाणी, सतत वाहणारं पाणी, एका एका थेंब्यानं जसं तळस असतं ना, तसं सत्संगाचं पाणी जर महिन्याला 8 दिवसाला जर पडत राहिलं तर तुमच्यातले हे बाण कुठेही फुटणार नाही. बरोबर तुमची श्रद्धा टिकवून ठेवतील आणि तुमचा धर्म जागेवर राहील. तुमचे नियम
तुमचा धर्म, तुमचे नियम तिथल्या तिथे राहतील आणि तुम्हाला अवश्य परमेश्वर हे स्थिर असलेल्या श्रद्धेला पाहून परमेश्वर आपलं सहाय्य करतील, हे लक्षात ठेवा. म्हणून बांध घालणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? बांध. म्हणून वायूचा विचार करा. दत्तात्रेय प्रभूंनी वायू हा सुंदर असा आपल्याला गुण सांगितलाय की वायूमध्ये काय गुण आहे. सर्वत्र फिरतो परंतु कुणाचा आधार घेत नाही. आपणही फिरावं परंतु कुणाचा आधार घेऊ नये. जीवे परमेश्वराश्रित होवावे, जीवे परमेश्वराश्रित होवावे. आश्रय फक्त परमेश्वराचा असावा. कवनाधीन होऊ नये, कवनाश्रित होवावे नाही. आपणे आश्रित कवना ते करावे नाही. स्वामी श्री चक्रधर प्रभू आपल्याला सुंदर उपदेश करतात की आपल्या आश्रयाला कुणाला ठेवू नका. लक्षात घ्या, माझ्या आश्रयाला हा आहे, समोरच्याच्या आश्रयाला आपण राहणं हे सर्वात चुकीचा धर्म आपल्याला देवानं सांगितलेला तो करणे नाही. हे लक्षात घ्या, हा अधर्म आहे. कुणाच्या आश्रयानं राहणं म्हणजे पराधीन असणं. काय असणं? पराधीन असणं. आपण सुनेच्या आश्रयाने राहतो, मुलाच्या आश्रयाने राहतो, चार भिंतीच्या आश्रयाने असतो, आपल्या घराच्या आपल्या शेतीच्या आश्रयाने असतो. आपण असतो की नाही? आपल्या गावाच्या आश्रयाने राहतो, आपल्या घराच्या आश्रयाने राहतो, आपल्या प्रपंचाच्या आश्रयाने राहतो. जीव आहे ना, जीव आहे ना, या दोन गोष्टीच्या अधीन कंटिन्यू असतो. लक्षात घ्या, या दोन्हीच्या अधीन सदैव असतो. या दोन्हीला कधीच सोडत नाही हा जीव. कोणाला माहिती आहे? कोणाला सोडत नाही हा जीव. एक वेळेला देवाला सोडील. दत्तराज बाबा गुरु केले ना, तुमचं काही घेणं नाही आम्हाला. तुम्ही आडगावला, आम्ही चांदुरीला, आहे की नाही? झाला कार्यक्रम, तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं. एक वेळेला तो काय सोडेल? गुरुला सोडेल, धर्म सोडेल, सुक्याण्याचं मंदिर सोडेल, नाही का, संत जनांना सोडेल. पण या दोन गोष्टी काही सोडणार नाही बरं तो. काय? एक माया. काय सोडणार नाही? एक गोष्ट माया आणि दुसरा काय? प्रपंच, नाही का? होती चालू होऊन 2 दिवस झाले, आज तुमचं दर्शन झालं, नाही का? ही मायेला आम्ही अधीन आहे. कशाच्या अधीन आहे? मायेच्या अधीन आहे, प्रपंचाच्या अधीन आहे. या दोही असण्याची नाही स्वामी म्हणतात. या दोहाशिवाय जीव राहत नाही, करमत नाही त्याला. करमत? नातवंड खेळत असतील घरी, बारे द्यायचे. आता इथून गेल्यावर सांगण्याचं तात्पर्य माया आणि दुसरी गोष्ट काय आहे? प्रपंच. याच्या आश्रयाने कंटिन्यू हा, याला सोडून राहत नाही. आणि भगवान श्री दत्तात्रेय प्रभू म्हणतात, वायू हिंडे चराचरी आश्रयो तो काहीच न धरी. आश्रय कुणाचा घेत नाही. वाऱ्यापासून आपण शिका. साधकाने परमेश्वराच्या असं हिंडावं की केवळ एकाच्याच भरोशानं फिरावं, एकाच्याच आधारानं फिरावं. तो आधार म्हणजे फक्त तो दत्तात्रेय. कोण आहे? तो परमेश्वर. याच्या आश्रयाने फिरा, याच्या आधाराने फिरा. तुम्ही कोण्या जीवाचा आधार घेऊ नका. तो कधी या ठिकाणी लबाड फसवतील भरोसा नाही तुम्हाला. लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला विश्वासघात होतो तेव्हा लक्षात येतं, अरे आपण नसतो त्याच्या नादी लागलो नसतो ते बरं झालं असतं. म्हणून महत्वाचा विचार आहे की वायू हिंडे चराचरी आश्रयो काहीच न धरी निराश्रया तयापरी इति साधक व्हावे. साधकाने याप्रमाणे निराश्रयित असलं पाहिजे. कसा असला पाहिजे? अहो बाबा, आम्हाला आता जर जाऊन चालेल का आश्रमात? तुमच्याकडे येऊन चालेल का? बाबांना म्हणायची सवय आहे. कवर घरी राहतात, चला आमच्या आश्रमात, चला आश्रमात. आमचे हे माय माऊली आहे का नाही, हे काय म्हणतात माहितीये का माता पिता? हो, आजारी पडलं तर पोरग पाहिल मला, नाही का, गोळ्या औषध घाली, घराच्या बाहेर काढील तेव्हा कळल तुला. केवढ्या ठिकाणी आपण आधार देतो.
एवढा विश्वासपूर्वक आपण घरच्यांची काय करतो? ए म्हातारड्या, सातबाऱ्यावर नाव आहे तुझं, तोपर्यंत तुला चांगली देखभाल करतो. एकदा की तुझं सातबाऱ्यावरच नाव आहे ना उतरू दे, मग आमची गंमत दाखवतो तुला. हा शब्द कधी येतो? सातबाऱ्यावर नाव आलं का मग म्हातारडा. सातबाऱ्यावर नाव असलं दादा, बाबा, काका, नाही का, जोपर्यंत नाव आहे ना त्या सातबाऱ्यावर असरा. आपला भाव आपला कसा आहे? हा क्षणिक भाव आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य माझं या ठिकाणी आहे की दत्तात्रय प्रभू आपल्याला काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. दत्तात्रय प्रभूंचं आपल्याला सांगणं काय? यदुराजाला दत्तात्रय प्रभू सांगतात की बाबा रे, मी वायू गुरु केला त्याप्रमाणे मी सुद्धा कुणाचा आश्रय न घेता भ्रमंती करत असतो. सृष्टीमध्ये सर्वत्र दत्तात्रय प्रभू फिरतात, कोणाचा आश्रय घेत नाही. कोणी म्हणलं थांबा, नाही थांबणार दत्तात्रय प्रभू. रिकामे नाही, तुम्हाला लवकर दर्शन देणार नाही तर दुर्लभ दर्शन आहे दत्तात्रय प्रभूंचा. तसंच आम्ही आहोत, ऐकत नाही कोणाचं आम्ही, हे लक्षात घ्या. नावच ते आम्हाला करत राहणं. कोणी म्हणलं ना थांबा, आम्ही थांबणार नाहीये. तो थांबत नाही आमचा दत्तप्रभू, तर आम्ही का थांबू? त्यानं आश्रय या ठिकाणी कुणाचा घेतलेला नाही देवाशिवाय. आपण का घ्यायचा? का घ्यायचा? तुम्ही मार्गदर्शक आहात, योग्य मार्गदर्शक आहात, तुम्ही निमित्त आहात, आम्हाला मान्य आहे. परंतु तुमच्या अधीन राहणं हे आम्हाला योग्य नाही. धर्मात फक्त ईश्वराने आपल्याला एकच सांगितलंय, जीवे परमेश्वरा आश्रित व्हावे, जीवे परमेश्वरा अधीन व्हावे, कवना अधीन व्हावे नाही, कवना ते करावे नाही. आपणही कोणाला आपल्या अधीन करू नका. अरे तू माझा पोऱ्या आहे ना, ऐकत का नाही? खबडी देऊ तुझ्या. पण दुसऱ्याला आपण पोऱ्याला अधीन करतो. बायकोला अधीन करतो, मी तुझा नवरा आहे ना, कळत नाही का माझं ऐकायचं ना, जाऊ नकोस. बसली बिचारी बाई खाली. आपणही कुणाला दडपण टाकू नका, अभय द्या सर्वांना. आपण अभय द्या, आपल्या अधीन करू नका कुणाला. आपल्या बायकोपणाचा, आपल्या आईपणाचा, आपल्या पतीपणाचा, आपल्या आईबापपणाचा आपण अभिमान बाळगू नका. आम्ही ईश्वराचे लेकरं आहोत या प्रकारचा हा भाव हृदयात ठेवा. आपण आई बाप आहोत, आपण सासू सासरे आहोत, आपण या घरची सून आहोत, या घरचा मालक आहोत, या घरची आपण या ठिकाणी मालकीण आहोत. हा भाव, कोणीही प्रकारचा अहंकार चढवणारा भाव हृदयात तुमच्या नको आहे, लक्षात ठेवा. ही पद बाजूला फेकून द्या, ही पद बाजूला फेकून द्या. गण गोत सोयरी माया ममतेची, नासिवंत काया माझी जड प्रपंचाची. सारा परिवार पैशासाठी असतो एकमेकाला. कोणासाठी? पैशासाठी. मायाजाळ बंबाळ आहे, हे लक्षात घ्या. एक दिवस आहे ना, इथून निघणं आपल्याला. कोणाचा आश्रय, कोणाचा आधार आपण या ठिकाणी कधीच कोणाला देऊ नका. आपल्या आश्रयाने कोणाला करू नका. अभिमान बाळगू नका. लगाम आपल्या हातात घेऊ नका कुणाचा. का घ्यायचा आपण लगाम? अहो तुझाच लगाम तुझ्या ताब्यात नाही, दुसऱ्याचा लगाम काय धरतोस? तू तुझ्या इंद्रियांना ताब्यात ठेवू शकत नाही, तुझ्या मनाला ताब्यात ठेवू शकत नाही, तुझ्या पोऱ्याला काय तू धरतो? तुझा परिवार तुझ्या ताब्यात आला पाहिजे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. मी म्हणेल त्या पूर्व दिशेला या परिवाराने वेगळं वागलं पाहिजे. गावातल्या लोकांनी मी सरपंच आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे यानं वागलं पाहिजे. हा अभिमान सोडा. काय? हा अभिमान, अहंकार सोडा. अहंकाराचा चुरा करा. मुळात सगळं उपटून फेकून द्या त्याला. तुमच्या हृदयात तो असा भला मोठा वृक्ष बनून राहिलेल्या अहंकाराचा उपटून फेकून द्या. हे माझे स्वामी म्हणतात. कोण म्हणतं? स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात, अहंकाराचे मूळ
सकंदी उपडावे, मुळासकट उपटन फेकून द्या. कशाला? या अहंकाराच्या वृक्षाला. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचं सांगणं इतकं सुंदर आहे, सोपं सांगितलेलं आहे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी की वारा कुणाचा आधार घेत नाही, तसा मी सुद्धा हिंडताना कुणाचाही काय घेत नाही, आधार घेत नाही. अटन, विजन, भिक्षा, भोजन, प्रसाद सेवा, नामस्मरण हा परमेश्वरी साधकाचा नित्यक्रम आहे. लक्षात घ्या, परमेश्वराच्या भक्ताचा हा रोजचा नित्यक्रम आहे. परमेश्वरासाठी आपण स्थानासाठी, एखाद्या संतासाठी आपण 2 पावलं त्याच्यापर्यंत चालत जाणं, त्यांना भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. आपण सुकेनेला सुखदानी बाबाच्या स्थानापतीला आपण स्थानवंदन करण्यासाठी जर गेलो तर या गोष्टी लक्षात घ्या. संतांना प्रथम वंदन करा, नंतर स्थानाला करा. कुणाला? आपण संतांना भेटत नाही, संतांना दंडोत करत नाही, खेट म्हणून जातो, स्थानावर डोकं ठेवतो, विडा ठेवतो आणि निघून येतो. खेट करू नका, स्थानाजवळ भेट द्या. भेट काय? खेट आहे नाही, काही कामाची नाही, तुमच्यात क्रोध निर्माण करणारी आहे, अहंकार निर्माण करणारी आहे. म्हणून महत्वाचा विचार लक्षात घ्या, तुमच्यात खेट नको आहे, साधकाजवळ भेट असावी देवाची. काय असावी? भेटीमध्ये आनंद आहे, भेटीमध्ये सात्विकता आहे, आणि खेटीमध्ये ना तामसी गुण आहे, खेटीमध्ये ना माया आहे. मायेची खेट नको आहे तुम्हाला. स्थानाजवळ जाताना पहिलं तुम्ही कुणाला वंदन करणार? गुरु गोविंद दोही खडे काके लागू पाय. कुणाला नमस्कार करावा, कुणाला दंडवत करावा, कुणाला वंदन करावं प्रथम? कुणाला? अहो, स्थानाची माहिती तुम्हाला ज्याच्यापासून झाली, ज्या गुरुला, त्या गुरुला प्रथम न भेटता तुम्ही स्थानाजवळ जातात. प्रथम थांबा, देव करून येऊ द्या, नंतर संताला मी भेटतो. उलटा क्रम करतात. आम्ही करता की नाही उलटा? हो, प्रथम गुरुला वंदन करा. कुणाला वंदन करा? आल्या आल्या जडापेक्षा चेतन थोर आहे. लक्षात घ्या, स्वतः स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. कोण श्रेष्ठ आहे? स्थानापेक्षा आहे ना, चालतं बोलतं जे ज्ञान आहे ना, ईश्वराचं साधन, दोन्ही साधन आहे. स्थानही साधन आहे, भिक्षुकही साधन आहे. पण दोन्ही साधनापेक्षा संत भिक्षुक हे कसं आहे? उत्तम म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. कारण तुम्हाला स्थानाची महती कोणी सांगितली? हे स्थान कुणाचं आहे? स्वामी श्री चक्रधरांचं आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? गुरुनी सांगितलं, संतांनी सांगितलं. ज्ञानाशिवाय तुम्ही झुकले नाही. ते ज्ञान तुम्हाला त्या संतांनी दिलं, त्या संताजवळ झुका प्रथम. हे लक्षात घ्या. आणि संताला भेटले, संताला वंदन केलं, तर पुढे स्थानाचा विधी कसा करावा, योग्य क्रम संत तुम्हाला सांगतील. आणि त्या क्रमाचं, एका एका क्रमाचं तुम्हाला फळ गुरुनी जसं सांगितलं तसं जर तुम्ही मार्गक्रमाने तुम्ही जर केलं, एक पुसो पुसो की जे की स्वामी स्वतः या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात की आपल्या धर्मामध्ये आपण विचारून करावं. संतांना कोणतीही विधी करायची असेल तर विचारून करावं, त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळतं. प्रथम ते सांगतील गंध लावा, प्रथम ते तुम्हाला सांगतील या ठिकाणी कुठे हार वाहा, प्रथम सांगतील तुम्हाला त्यानंतर विडा वाहा, विडा वाहिल्यानंतर तुम्ही देवाला धूप दाखवा, आरती वाळा, नंतर दंडोत घाला. क्रम, योग्य क्रम सांगतील. ते योग्य क्रम केल्याचा तुम्हाला बरोबर शिक्षकाच्या मार्गदर्शनाने बरोबर तुमचं भूमिती गणित सुटणार. एक एक सूत्र तुम्हाला कोण सांगणार? एक एक गणित सोडण्याचं कार्य संत तुम्हाला, गुरुजन तुम्हाला सूत्र सांगतील. त्या सूत्राप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला बरोबर तुमचं गणित सुटणार. हे लक्षात ठेवा. आणि हे सूत्र आहे ना, फक्त संत सांगणार तुम्हाला. कोण सांगणार? गुरु सांगणार तुम्हाला. अज्ञान पद्धतीने आपण डायरेक्ट जाऊन या ठिकाणी कशाही पद्धतीने फुलं वाहणार, कसाही विडा ठेवणार, कुठं काय ठेवावा, कुठं आपल्याला थोडं ज्ञान झालं का आम्ही संतांचे गुरु, काय आम्हाला थोडस ज्ञान झालं विडा कसा व्हावा, फेटी कशी करावी, आमच्या घरी देव आहे, आमच्या घरी देवपूजा आहे, आमच्याजवळ पेट्या आहे देवपूजेच्या, 4-4 प्रसाद आहे, काय आहे, आम्ही आमच्याकडे लोक येतात देवपूजा करायला,
आमच्याकडे गर्दी असते दर शिवरात्रीला, नवरात्रीला भरपूर गर्दी असते, लोक भरपूर येतात आमच्याकडं. आमच्या देवासमोर सुद्धा नमस्कार ती पूर्ण होते. देव आला याच्या घरामध्ये, याच्या घरातच नाही याच्या अंगात सुद्धा देव येतो. हाय 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 आला. आल्यानंतर आहे ना लगेच या ठिकाणी कोडे मोडल्या जातात. देव अंगात शिरतो. कुठे? दत्तप्रभू अंगात जर आले, अवतार घ्यायचं काय काम आहे बरं देवाला? विचार करा. अशा शंका या ठिकाणी आपल्या निरसन करतो. आपल्याजवळ पृथ्वीसारखी संयमता नाही ना, म्हणून आपण इकडे तिकडे भटकतो. भगतवाण्याकडे जाय, देवी देवताकडे जाय, संयम नाही आपल्याकडे. हे धागे दोरे बांध, ते धागे दोरे बांध. संयम नाही आपल्याकडे. दमाचा आहे ना तो, दम नाही आपल्याकडे. आहे दम? दम नाही आपल्याकडे. थोडासा दम घेऊन पहा, धैर्य घेऊन पहा, अवश्य तुम्हाला सहाय्य करतील परमेश्वर. परमेश्वर तुम्हाला असं फळ देतील, कधी कमी पडणार नाही तुम्हाला. म्हणून संयम महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणून पुढे या ठिकाणी दत्तात्रय प्रभू म्हणतात की रसाची काही प्राणा चाड नाही. वायूचा महत्वाचा गुण पुढे बघा. रसाची काही प्राणा चाड नाही, तो परितोषे देही अनमात्रे. वायू पासून मी काय शिकलो राजा, हे लक्षात घे. आपल्या शरीरामध्ये काय आहे? वायू आहे. वायू कोणता माहिती? आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे वायू आहे. किती प्रकारचे? 10 प्रकारचे. वारा म्हणजे एकच प्रकारचा नसतो. शरीरामध्ये 10 प्रकारचे वायू, 10 प्रकारचं कार्य 10 इंद्रियांच्या ठिकाणी करत असतात. प्राणम, व्यानम, अपानश्च, समानश्च, उदान, किल किल, देवदत्त, नागकुर्म, धनंजय, हे सर्व काय आहे? 10 वायू आहे. आणि हे 10 वायू आपोआप मूत्र बाहेर पडणं, आपोआप मल बाहेर पडणं शौचामध्ये, आपोआप डोळ्यातून रात्री घाण बाहेर पडणं, आपोआप कानातून मळ बाहेर येणं. अहो हे सर्व आपोआप होतं, तुम्हाला काहीच करण्याची गरज. आम्ही फक्त काड्या घालतो, बाहेर काढतो. आमच्याकडून ती नाही आहे क्रिया. ती क्रिया आपोआप होती शरीरामध्ये. होती की नाही? हे सर्व वायू करत असतो. आणि ठक 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 शरीरामध्ये कोण करतो? हे ठोके तपासण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतो शोधण्याचा, इथे हात लावून. तो कोण असतो? प्राणवायू. कोण आहे? प्राणवायू आहे. आणि हा प्राणवायू ना, हा प्राणवायू रसाची काही प्राणा जाड नाही. प्राणवायू शरीरात आहे की नाही आपला? ठकठक करणारा जीवात्मा, हा प्राणवायू शरीरामध्ये. जीव आहे, पण जीवाला थांबवण्याकरता, जीवाला थांबवण्याकरता शरीरामध्ये अनेक देवता इंद्रिय रूपाने अवतरलेली आहे. लक्षात घ्या. 81 कोटी 1.25 लाख 10 देवता इंद्रिय रूपाने आपल्या शरीरात बसलेली आहे. आणि त्या इंद्रियांना चालवण्याकरता 10 प्रकारचे वायू 10 इंद्रियामध्ये स्थिर आहेत. लक्षात घ्या. ते कार्य करतात. प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी काय करतायत? कार्य करतायत. आणि कार्य करत असताना प्राणा चाड नाही. जे खातो ना आपण 6 रसांची जी पदार्थ खातो ना, पंचभक्वांना, या खाण्याने प्राण्याला, प्राणवायूला काही फरक नाही आहे. आहे फरक? आहे फरक? प्राणवायूला काही गरज नाही खाण्याची. गोड खा, तिखट खा, काही खा. आहे? नाही. आपण प्राणासाठी खात नाही. कशासाठी खातो? खातो कशासाठी? भोजन कशासाठी करतो? अहो इंद्रियासाठी करतो आपण. स्वामी म्हणतात इंद्रिया आहार न द्यावा, प्राणासी आहार द्यावा. आपला प्राण शरीरात असावा, फक्त एवढं खावं. आपण इंद्रिय पोचले भरपूर, आहे की नाही? इंद्रियांना आवडेल ते आपण या ठिकाणी मागवतो. येऊ द्या, रबडी येऊ द्या, येऊ द्या, भजी येऊ द्या, गरम गरम येऊ द्या, पिठले येऊ द्या, पावडे येऊ द्या, नाही का? जे जिभेला आवडेल ना ते आपण या ठिकाणी, इंद्रियांना आवडेल ते मागतो, ते खातो. प्राणाला गरज आहे त्याची? प्राणाला गरज नाही आहे. प्राणासी आहार द्यावा, रसाशी काही प्राणा चाड नाही. प्राणाला कोणीही प्रकारची रसाची आवड असते नाही. म्हणून त्या वायूला कोणीही प्रकारची गरज नाही.
तो परितोषे देही अनमात्रे. कोणी प्रकारची गरज नाही. तो प्राणवायू काय माहितीये, त्या प्राणवायूला तुम्ही रेंदा चेंदा जुना शिळ पाक कसंही खा, कच्च खा, नरम खा, कसंही खा. 4 प्रकारचे अन्न असतात. किती प्रकारचे? 4 प्रकारचे अन्न असतात. 4 प्रकारचे म्हणजे सर्वात नरम, त्याच्यानंतर थोडस निब्बर, त्याच्यापेक्षा निब्बर, त्याच्यापेक्षा पूर्ण निब्बर. अशा प्रकारची 4 वेगवेगळी नावं आहे. आता ती नावं घेऊनही तुम्हाला पाठवणार नाही. उद्या विचारलं तर काहीच सांगता येणार नाही. न सांगणेलं बदलं आहे की नाही. म्हणून 4 प्रकारचे या ठिकाणी अन्न पदार्थ आपण खात असतो. म्हणून स्वामी म्हणतात चतुर्वहम पचाम्यहम. 4 प्रकारची पदार्थ आम्ही पचवतो प्राणवायू बनून शरीरामध्ये. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्येनम चतुर्विधम. 4 प्रकारचे आम्ही पचवतो अन्न शरीरामध्ये, हे लक्षात घ्या. आणि 4 प्रकारचे अन्न हे जेव्हा आपण खातो, प्राणवायूला कसेही पदार्थ खा तुम्ही, शिळे ऊन कसे खा. आपण आहे ना पाहत असताना प्राणवायूकडे पाहत नाही. प्राणवायू आपल्या शरीरात असावा, आपण जिवंत असावा. तुमच्या शब्दात आपण जिवंत असावा म्हणून आहार घ्यायचा. लक्षात. इंद्रियांना आवडेल म्हणून नाही, जिभेला आवडेल म्हणून आहार घेऊ नका. कशाला? जिभेला आवडेल म्हणून आहार घेऊ नका. इंद्रियाला आवडेल म्हणून डोळ्यानं पाहिलं आवडलं, कानानं ऐकलं आवडलं. एखाद्याने म्हटलं अरे बापरे त्या दुधाचे पदार्थ लय भारी असतात. कोणासारखं? धांडूल दादासारखं. आपल्या तो अंध आहे, त्या अंधाने या ठिकाणी रुमणच खाल्लं होतं, रुमणच पिलं होतं त्याने दूध बनवून. त्याला दुधाची जाणीवच नाही. सांगण्याचं तात्पर्य ज्याला जाणीव नाही, ज्ञान नाही, त्यांनी या ठिकाणी आपण कसा आहार घ्यावा हे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी म्हणतात की मी काय शिकलो यामध्ये, की या प्रमाणची शिकवण घेतली की आपण साधकाने फक्त प्राणाशी आहार घ्यावा. कशासाठी आहार घ्यावा? आपला प्राण हृदयात राहावा, आपलं शरीर फक्त जिवंत राहावं म्हणून आहार घ्यायचा असतो. त्यासाठी रेंदा चेंदा एकत्र करून खाल्लं तरी चालेल, लावून लावून खायची गरज नाही. गोडच पदार्थ खाल्ली पाहिजे, तिखटच खाल्ली पाहिजे असं काहीही या ठिकाणी नाही. म्हणून त्या प्रकारे आपण काय असलं पाहिजे? जेवणावर संतुष्ट असलं पाहिजे, समाधान असलं पाहिजे. हे नको ते पाहिजे, ते नको. म्हणजे दत्तात्रय प्रभूंचं सांगणं हे स्वामी म्हणतात, काय म्हणतात? आवडी निवडी न होवावी. जेवताना काय पाहिजे? कोणीही प्रकारची आवडी निवडी नको आहे. आवडी निवडी केली की शरीर रोगी बनणार. न म्हणे शिळे उन्न कदन ना सदन न करी ते विवर्चन प्राण जैसा. शरीरातला प्राण काय म्हणतो माहितीये? मला खाण्यासाठी आणि मला राहण्यासाठी तू शिळं खाल्लं काय आणि ताजं खाल्लं काय, गरम खाल्लं काय आणि थंड खाल्लं काय, तू कसंही खाय तरी मी राहणार. हे लक्षात घे. प्राणवायूला काही गरज नसते. असते का? आतमधल्या प्राणाला काही गरज असते का तुमच्या? कोण्याही गोड आंबट पदार्थाची गरज नसते. शिळे उन्न कोण्याही प्रकारची त्याला गरज नसते. गरम गरम चपातीची गरज नसते. याला गरज असते जिभेला. कोणाला? नको नको आता थंडीचे दिवस आहे, गरम गरम चहा पिऊ दे बरं, मग जाऊ सत्संगाला, मग पोथीला जाऊ. हे की नाही? गरम गरम चपात्या इथल्या इथं बरं गरम येऊ द्या, मग खाऊ आपण. अशा प्रकारे शिळे उन्न कदन ना सदन. शिळे असो कसे असो न करी विवर्चन. या प्रकारची कोणीही प्रकारे खाताना तो चर्चा करत नाही. असा साधक मी आहे. आणि मी हा गुण कोणापासून घेतला? वायूपासून घेतला. श्री दत्तात्रय प्रभू कुणाला म्हणतात? यदुराजाला. आहारची ने घे तरी देह त्यागी निमित्त लागे, अनेक रसाचे निसंगे धर्मी निवळ जाय. शेवटचा या वायुगुरूचा तात्पर्य स्वामी सांगतात दत्तात्रय प्रभू, आहारची नाही घे. आहार जर घेतलाच नाही तर, काहीच खाल्लं नाही तर देह त्यागी निमित्त लागी.
काय देहातून जीव जर निघून गेला न खाता कृश होऊन, शरीर अशक्त होऊन, तर काय लागेल इथे आपल्याला? त्याचा आत्महत्येचा दोष लागेल. कशाचा लागेल? आत्महत्येचा दोष लागेल. आपण दोष घेतो की नाही उपवास करून? आता उपवास कोणी निराकार करत नाही, कोणी उपाशी राहून करत नाही. दणक्याहून या ठिकाणी खिचडी खाली जाते, दणक्याहून या ठिकाणी उपवास भगर खाली जाते, केळी खाल्ल्या जातात. कोणी असा उपवास करत नाही. निमताला उपवास असतो तो. आमका उपवास आहे, तमका उपवास आहे, काही उपवास नसतो. ते निमित्त असतं आणि त्या निमित्ताने खिचडी दाबून आणायची. तेलकट उपवास म्हणल्यानंतर तेलाची पदार्थ नको, शेंगदाण्याची पदार्थ नको. दणक्याहून शेंगदाणे टाकतो, दणक्याहून तेल टाकतो, अशी चटकदार खिचडी करतो म्हणे उपवास आहे. काय आहे? उपवास आहे. उपवास काय? ज्या देवाच्या नावाने तू उपवास घेतो त्या देवाचं कधी नाम घेतच नाही देवा तोंडामध्ये, आणि काय खिचडी खातो? कशाला तू भगर खातो? उपवास का निमित्त देतो आणि त्या निमित्ताने दोष घेतो स्वतः. देवाच्या नावाखाली दणक्याहून आणतो. सांगण्याचं तात्पर्य महत्वाचं, आपण आहाराची ने घे तरी देह त्यागी निमित्त लागे. देह त्यागल्या जातो, त्याचा दोष आपल्याला लागतो न खाल्ल्यामुळे. म्हणून अनेक रसाचे निसंगे धर्मी निवळ जाय. अजिबात आहार जर घेतला नाही तर आत्महत्येचं पातक लागतं आणि देह त्यागाचं निमित्त लागतं. म्हणून रसमय खात राहिलं आपण, जर रस म्हणजे आवडीनं प्रत्येक पदार्थाची चव जर घेत राहिलो तर काय होतं माहितीये? जशी जशी तुम्ही अन्नाची चव घेणार, जसा जसा आहारामध्ये तुम्ही आवडी निवडी करत राहणार, तसा तुमचा ईश्वरी धर्म म्हणजे कोणता? नामस्मरण करण्याचा, पारायण करण्याचा, ईश्वर आठवण्याचा, गाठ्या करण्याचा, स्मरण करण्याचा. अलग लक्षात, हा भाव तुमचा कमी होतो. पारायण कमी होतं, स्मरण कमी होतं, देव आठवणं कमी होतं. त्याच्यामुळे या रसाच्या पदार्थाने, या आवडीने हळूहळू जसं जसं खात राहिलो तसं या ठिकाणी जाड्य आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं. तसं आपण आपली निष्काळजीपणा वाढतो आणि त्यामुळे आपण धर्म पहाटे उठत होता 3 वाजता, नामस्मरण करत होता सुरुवातीला उपदेश घेतल्या घेतल्या, आणि जशी जशी या ठिकाणी आवडी वाढू लागली ना पदार्थामध्ये, सुंदर सुंदर बंगला झाला, सुना आल्या, सुनेनं हाते ताक भात द्या अशी मागणी केली, सारं आलं ना, एशी बंगला आला, एशी घर आलं, एशी गाडी आली, सारं सून मूल सगळं हाताशी बसल्या बसल्या ताट आलं समोर, नाही का? आता मजाच मजा. एवढी मजा हाताशी म्हणल्यानंतर धर्म कसा जवळ राहणार? गाठी कुठं? त्या कॉटवर गाठी केली जाते, डुकल्या घेतली ती गाठी खाली पडून जाते. पुढं खुर्चीवर बसून गाठी करतो, कॉटवर बसून गाठी करतो. काही मंडळी आम्ही बसतो त्याच्याबरोबर जेवायला बसतात टेबलवर. किती सुंदर विचार आहे भक्तांचा. देवपूजा, देवपूजे समोर आपण खुर्चीवर बसतो, आम्ही बसलो आमच्या समोर, तुम्ही खुर्चीवर बसता. केवढे अधिक वृत्ती गुरुच्या वरती करतो आपण. असं वाटत नाही की आपण संत इथे समोर आहे, गुरुजना समोर बसलेले बरोबरीने, देवपूजा समोर आहे, त्यांच्या बरोबरीने आपण ताट घेऊन जेवायला आपण टेबलवर कसं बसावं? हा एक अधिकृतीचा दोष आपल्याला निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे जेवता ना, हे हॉटेलचं जेवण नाही आहे, हे लक्षात घ्या. ही जी पंगत होते ना, ती अन्नदान करणारा कृष्णार्पण म्हणून करतो, त्या भगवंतासाठी करतो. अलग लक्षात. इथे बर्थडेचा कार्यक्रम नसतो, इथे लग्नाचा कार्यक्रम नसतो, इथे कोणीही प्रकारचा या ठिकाणी एन्जॉय करण्याचा कार्यक्रम नसतो, मनोरंजनासाठी कार्यक्रम नसतो. हा भगवंताचा ज्ञानयज्ञ आहे. काय आहे? आणि ज्ञानयज्ञामध्ये तुम्ही जे या ठिकाणी जे अन्नदान करता ना, ते भगवंताला करता. कोणाला करता? भगवंताला केलेलं असतं. म्हणून त्याचं अन्न हे पवित्रातले पवित्र अन्न हे मांडी घालूनच खाल्लं पाहिजे. त्या देवानं कधी आपण या ठिकाणी तुम्ही बसलेलं पाहिलं खुर्चीवर? ईश्वर साधकाने गुरुजनासमोर आपण अधिकृतीने
समोरासमोर कधी बसू नये. संत आले त्याच्या बरोबर आपण सोप्यावर बसतो आपल्या बैठक रूम मध्ये. अरे कृष्ण आणि उद्धव आले ना, उद्धव पायाजवळ बसले, वर बसले नाही खुर्चीवर. लक्षात घ्या, ही आपली वृत्ती नम्रतेने प्रभूपासून, संतांपासून, गुरुजनासमोर आपली नम्रतेची असली पाहिजे. हा विचार लक्षात घ्या. हा विचार आपला हा महत्वाचा आहे. म्हणून अधिक वृत्तीनं न वर्तन करता आपण जे पुण्य करायला जातो तिथे पाप करता करता जे घडवलेलं पुण्य नष्ट होतं हे लक्षात ठेवा. काय होतं? नष्ट होतं. ते कमावलेलं आहे आपण. ते जन्मांतरा प्रत्येक जन्मी आपल्याला ते काम आलं पाहिजे. याच जन्मी तुम्ही जर नासवलं अधिक वृत्ती करून, अधर्म करून, तर ते तुमच्या पूर्ण आयुष्यभर आहे तुमच्या सोबत राहणार नाही. आणि जन्म गेल्यानंतर पुढच्या जन्मी सुद्धाही तुमच्या कामं येणार नाही. याच जन्मी कामं येणार नाही तर पुढच्या जन्मीकडून कामं येणार. म्हणून याची दक्षता बाळगा. कोणती? याची दक्षता बाळगा. पण धर्म करत असताना अधर्म होऊ नये. काय होऊ नये? अधर्म होऊ नये. म्हणून मर्यादा काय असावी? मर्यादा असावी. म्हणून दत्तात्रेय प्रभू आपल्याला हेच सांगतात की कोणीही प्रकारची काय नसावी? रसाची गोडी नसावी. कशाची? रसाची गोडी. चव घेत बसले, माणसाची चव, पदार्थाची चव घेत बसू नका. तुमच्यातला धर्म निघून जाईल. तुमच्यातली ईश्वरी जी गुण आहे, दैवी गुण आहे, ते निघून जाते. म्हणून महत्वाचा विचार आहे. दत्तात्रेय प्रभू यदुराजाला म्हणतात, या कारणे राया वायू गुरु केला मिया, असे एकांकिया पवन जैसा. जसा एकांकित असतो ना तसा मी एकांकी फिरत असतो एकटा. असा दत्तात्रेय प्रभू शिकवण वायूपासून घेत आहे. आता आकाशापासून, पुढील गुरुपासून दत्तात्रेय प्रभू कोणता गुण घेतात हे बघूया आपण या ठिकाणी आता उद्याच्या पोथीमध्ये, उद्याच्या ज्ञानयज्ञामध्ये. आज आपण प्रथम जो गुरु दत्तात्रेय प्रभूंनी सांगितला तो पृथ्वी गुण आहे. कोणता? पृथ्वी गुण. पृथ्वी गुण पासून, भूमी गुणापासून, भूमीपासून आपण काय गुण घेतला? काय गुण सांगितला देवानं घेण्यासाठी? संयम. बघू आता तुमच्यात किती संयम आहे. राग नाही आला पाहिजे पण याला संयम म्हणतात. क्रोध नाही आला पाहिजे याला संयम म्हणतात. मत्सर नाही आला पाहिजे कोणाचा, याला संयम म्हणतात. अहंकार नको यायला, मद नको. मद म्हणजे उर्मी, अहंकाराची उर्मी. माझ्याकडे खूप पैसा आहे, माझा खूप सुंदर आहे माझा गळा, माझं सौंदर्य खूप सुंदर आहे, माझे स्वयंपाक केला ना तो खूप सुंदर करतो मी. हा अहंकार आपल्या म्हणून लक्षात ठेवा. काय महत्वाचा विचार सांगितला तुम्हाला मी? ही उर्मी आपल्यामध्ये नको आहे. संयम गुण आपल्याला भगवंताने सांगितलेला आहे. कोणता गुण? संयम गुण. आणि हा संयम गुण आपण या ठिकाणी जाणणं आवश्यक आहे. संयम गुणाला जर तुम्ही प्रथम गुरु पृथ्वीला काय केलं असेल? कारण संयम गुण हा समाजाला लक्षात यावा म्हणून दत्तात्रेय प्रभूंनी पृथ्वी. बाळ प्रथम आपण पाऊल कुठं ठेवतो? उभं राहताना पृथ्वीवर. पृथ्वीवर जसं आपण पाय ठेवतो ना, प्रथम पृथ्वीचा आपण काय करतो? स्पर्श करतो. म्हणून पृथ्वीचा पहिला गुण आपल्यामध्ये पाय ठेवल्याबरोबर आपल्यात उतरला पाहिजे. हे लक्षात घ्या. पाय ठेवल्याबरोबर आपल्यात काय उतरला पाहिजे? संयम गुण. त्या पृथ्वीवरच हा दंगल करतो, एकमेकाला भानगडी करतो, धिंगाणा करतो. म्हणजे याचा अर्थ याच्याजवळ काय नाही आहे? संयम नाही, मात्रा नाही. मात्रा म्हणतात त्याला स्वामींच्या शब्दामध्ये. स्वभाव मात्रे. संयम ठेवायला सांगितलं आहे. म्हणून क्षमागुण. काय? सून काही बोलली तर सासू गप्प राहायचे, सासू काही बोलली तर सुनानं गप्प राहायचे, मुलगा काही बोलला बापानं गप्प राहायचं, बाप काही बोलला मुलानं गप्प राहायचं. संयम. काय? संयम. बोलण्यामध्ये संयम, पाहण्यामध्ये संयम, कानामध्ये ऐकण्यामध्ये संयम. बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. नाही का हे माकडं सांगतात की नाही गांधीजीचे? म्हणून हा इथे संयम पाहिजे. तुमच्या इंद्रियावर संयम. बस काय पाहिजे? तुमच्या इंद्रियावर संयम. हे कोणापासून शिकले तुम्ही? पृथ्वीवर. जिथे जिथे तुम्हाला माती दिसेल
त्या मातीकडून लगेच संयम गुण लक्षात आला पाहिजे. दुसरा वायू. वायूने काय शिकवलं तुम्हाला? जसं आहे तसं फिरत राहा, कोणाचा आधार घेऊ नका. कोणाचा आधार घ्याल का आतापासून? चालले आपल्या आपल्या गेली, चालले आपल्या आपल्या सून बाळाजवळ, सून लेकाजवळ, चालले आधाराजवळ, ठीक आहे. आता नका, पण जेव्हापासून तुम्ही ईश्वराची पूर्ण नामं घ्याल, ईश्वराला पूर्ण शरीर समर्पण कराल, तेव्हा हे अवश्य पाळा. काय आता ट्रेनिंग करायची, काय करा, अकॅडमी बरं का आमच्याकडं. अकॅडमीमध्ये कधी कधी भाग घेत जा आमच्याकडे. 4 महिने 2 महिने आले तरी चालेल आमच्या आश्रममध्ये. आम्ही तुम्हाला अवश्य अकॅडमीमध्ये याची ट्रेनिंग देऊ, हे लक्षात घ्या. तेव्हाशी तुम्ही सैनिक होणार नाही, त्याशी तुम्ही फौजी होणार नाही, तेव्हाशी तुम्ही पोलीस होणार नाही. म्हणून ट्रेनिंग अकॅडमीमध्ये महत्वाची आहे. म्हणून आमचे आश्रम आहे ना, बाबांचा आश्रम आहे, तुम्हाला तर लय जवळ आहे, पण ती गावाला गंगा गुडघ्याला सांगा, नाही तर नसले तर मग सुक्याण्याला यायला लागलं तर, नाही तर मग तिकडे या. कारण सुक्याण्यालाही घंट्याच्या आवाजात काही कळत नाही, नगराच्या आवाजात काही कळत नाही. म्हणून संयम हा आपल्यामध्ये जीवन कसा असावा हा आपण जाणला आहे. आणि वायूपासूनही आपण या ठिकाणी कसं निराश्रयी असावं, जेवताना आहार कसा असावा हे वायून आपल्याला शिकवलं. यावर्षी लक्षात असू द्या. आवडी निडी नसावी, रसाची गोडी कधी नसावी, अशा प्रकारचा सुंदर आचार आपण या ठिकाणी आपण ऐकलेला आहे. आता आकाश आपल्याला काय शिकवतं, पाणी आपल्याला काय शिकवतं, हे पुढे आता दत्तात्रय प्रभू आपल्याला सांगतील. ते बघूया आपण उद्याच्या पृथ्वीमध्ये. हात जोडा सर्वांनी. दोन्ही कर जोडून नमितो चक्रधराराया, अमुचा प्रणाम तव पाया. सर्व साक्षी सर्वज्ञ प्रभू तो, करता विश्वाचा. मानव वेसे प्रगट होतसे, जीव उद्धराया. अमुचा प्रणाम तव पाया, अमुचा प्रणाम तव पाया. क्षणोक्षणी दे आठवा पुला, अन्य नको काही. राऊळ तुझिया पदी प्रार्थना, निरसी मोह माया. अमुचा प्रणाम तव पाया. भगवान श्री चक्रधर कुला काही शंका आहे का? प्रश्नोत्तरीमध्ये तुम्हाला काही शंका असेल तर उद्या